नमस्कार, रेखाज कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण झणझणीत अशी अंडा करी बनवणार आहोत। खूपच साधी आणि सोपी पद्धत आहे। झणझणीत अंडा करी एकदा बनवली ना तर तुमच्या घरात 10 वेळा म्हणतील अशीच अंडा करी बनव। खूप टेस्टी आणि झणझणीत। तुम्ही त्याला बाजरीच्या भाकरीसोबत खावा, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाल्ली सुद्धा पण चांगली लागणार। तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया। 1 चमचाच तेल टाकलेलं आहे। त्याच्यात 2 उभे चिरलेले कांदे आहेत, ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। असे मोठे मोठेच चिरून घेतलेले आहेत, ते आता आपण छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। आपला अंडा करी एकदम साधा सिंपल पण एकदम टेस्टी। त्यातच अर्ध खोबरं घेतलेले, त्याच्या अशा बारीक चकत्या करून घेतल्यात, त्यासुद्धा कांद्यासोबत भाजायच्या। म्हणजे कांदा पण भाजला जातो आणि छान अशा खोबऱ्याच्या चकत्या पण भाजल्या गेल्यात। त्यातच 1 आल्याचा तुकडा आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 टमाटर, मोठा 1 टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे, तो घेतला आहे। आता छान व्यवस्थित 2 ते 3 मिनटं आपण परतून घेऊ। त्यात आता खडे मसाले टाकून घेऊ। इलायची, लवंग, काळी मिरी, एखादं तमालपत्र असेल ते टाकलं तरी चालेल। मसाला वेलची टाकायची, चक्रफूल टाकायचं आणि छान व्यवस्थित भाजून घ्यायचं। वरून गरम मसाला टाकण्यापेक्षा असा गरम मसाला टाकला ना तर त्याची वेगळीच चव येते। थोडीशी दालचिनी टाकली, 1 तमालपत्र बारीक चिरून घेतलेलं ते टाकले, थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ, म्हणजे छान असं वाटण रेडी होईल। तर छान वाटण रेडी करून घेऊ। तोपर्यंत आता आपण त्याच कढईमध्ये अंडी उकडून घेतली होती, ती सर्व अंडी थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत। तर आपण 8 अंडी घेतलेली आहेत। आता त्याला असे टोच्या मारून घ्यायच्या, म्हणजे छान असा मसाला आतपर्यंत जाईल। आता त्याच्यावर थोडंसं लाल तिखट टाकणार आहे, थोडीशी हळद टाकायची आणि आता व्यवस्थित त्याला परतून घेऊ। 2 मिनटं छान कलर येतोपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे। तर 2 मिनटं छान अशी आपण अंडी परतून घेतलेली आहेत। अंडी काढून घेऊ। त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की जो मसाला रेडी करून घेतलेला आपण वाटण, तो त्याच्यात सोडून घेऊ। आता मसाला छान व्यवस्थित भाजून घ्यायचा। तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा छान। आता मसाला टाकून छान व्यवस्थित भाजते। छान असं तेल सुटते बघितलं तर आपण ज्याच्यात मसाला वाटला होता त्याच्यातच थोडंसं पाणी टाकायचं आणि छान हलवून घ्यायचं आणि तेच पाणी मसाल्यामध्ये टाकायचं। आता 2 ते 3 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। त्याच्यात आपण सर्व मसाले टाकून घेऊ। हळद, धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे। सर्व छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान व्यवस्थित भाजून घेऊ। तर मसाल्याला तेल सुटले बघू शकता। आता आपण भाजलेली अंडी होती तेलात जी परतली होती ती मसाल्यामध्ये टाकून घेऊ आणि 2 मिनटं असंच परतून घेऊ। तर छान व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता आपण त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं। आपल्याला किती घट्ट पातळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं। तर आपण भाकरीसोबत खाणार आहे म्हणून थोडासा रस्सा वाढवणार आहे। तर व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ। छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। त्याच्यावर आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। तर रेडी झाला आहे आपला अंडा मसाला। 1 उकळी येऊ द्यायची आणि आपण एका
प्लेटमध्ये काढून घेऊ. जास्त उशीर लागत नाही. अंडी उकडलेली असली ना तर तुमचं 5 ते 10 मिनटामध्ये कालवण रेडी होतं आहे. तर छान असं आपलं अंडा करी रेडी झालेली आहे. तर एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.